पडालाय. ह्याच्या आधी लय मोठ्यानं वारं सुटलेलं होतं. पावसासोबत बर्फ पण पडालाय. बर्फ आवाज आहे का? आवाज हा यालाय काय? टक 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 ते बर्फच पडायला लागले. इथं पण दिसल बघा तुम्हाला. आहे काय? जरा जरा टप्पा खाताना दिसायला लागलाय काय ते बर्फ. काय 3 घेऊन काय फिरायलायस तू? हा 300 रुपये सांगा लागलाय. आता म्हणजे काय म्हणतो की आता व्हिडिओ काढल्यामुळं की नाही असं बोलायला. नाहीतर की नाही मी म्हणलो अरे असं एकासोबत तर लॉयल राहा, एका मुलगीसोबत. असं पाठीमागून मुलगीला ओळून ओळून बघत होता. मग एका मुलगीसोबत लॉयल तर राहा म्हटल्यानंतर मग मला म्हणा लागलाय अरे तू पण होताच नवं लॉयल, तू काय करायला लागलायस? मी 3 घेऊन फिरायला लागलोय, तू काय हलवायला लागलाय मला म्हणल्यानंतर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्यो आता ह्याची जी करंट गर्लफ्रेंड आहे तिला धोका द्यायला लागलाय. म्हणजे ह्यो तिच्यासोबत लॉयल नाही आहे. म्हणजे हे असं म्हणायचं आहे. हा खुश आता असं म्हणणारच की घे मम्मीची शपथ घे. तू म्हणला नाहीस 3 घेऊन फिरालोय म्हणला. नाही मम्मीची शपथ घे. हा हो काय? हा बर आता जी आहे की नाही तिची शपथ घे बघू. ठीक आहे तू म्हणला नाहीस की 3 आहेत. 3 घेऊन फिरालो हे म्हणला नाही. तिची शपथ घेऊन बघ. तिची शपथ घे. घे शपथ घे. घे शपथ घे की. हा आता काय व्हायला लागले? तिची शपथ. कुणाची शपथ? तू म्हणजे असं घेतला नाहीस. आता म्हणला नाहीस की बाबा 3 मुली घेऊन फिरतोय असं म्हणला नाहीस. हा म्हणजे बघितला ह्यो लॉयल असून पण तिच्या खोट्या शपथ घेतोय म्हटल्यानंतर समजून जावं याचं प्रेम खरं आहे काय खोटं आहे. आणि जर असं काही सुद्धा नाही. आणि जर की नाही तुम्ही म्हणजे ह्यो ज्यांची शपथ घ्यालाय त्यांनी जर माझा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही हे बघा आणि ह्यो पार्ट नक्की बघा आणि ह्याच्यावर की नाही लक्ष द्या. जरा विचार करा आणि ह्याच्यासोबत ब्रेकअप करून टाका. म्हणला नाहीस तू? नाही म्हणला नाहीस तू काय करायला लागलायस? तू मी तिघांना घेऊन फिरायला लागलायस. तू म्हणला असतं सर. होय का? मी म्हणलो म्हणून सांगतो. म्हणजे ह्याच्यावरूनच समजते माणूस किती बदलत असतोय तेव्हा मिनिटाला. आता म्हणजे कसं मुली बदलत असतात मिनिटाला. ह्यो रिलेशनमध्ये गेल्यापासून की नाही ह्यो पण एक प्रकारचा मुलगीच झालाय. मग तेव्हापासून ह्यो पण की नाही प्रत्येक एक मिनिटाला बदलत असतोय. बघू शकता मुलगी कोण झाली. काय मी दाढी काढलोय त्यामुळे ते असं ट्रिमरनं काढताना ते ट्रिमरचा ब्लेड झाला मग त्यामुळे ते क्लीन शेव केली. पण हे की नाही विषय बदला लागला ह्यो. तुम्हाला मग तुम्ही समजून जावा म्हणजे कसं असते रिलेशनमध्ये गेल्यावर. त्यामुळं सांगतोय रिलेशनमध्ये जाऊ नका. सिंगल लाईफ इज बेटर लाईफ. पेट्रोल टाकायला गेलतो पण पेट्रोल काही भेटलं नाही. जो चुतिया भेटला मला. अरे पाठीमागं ढग बघा कसं दिसाले. आयफोन मध्ये व्हिडिओ भारी बनतात की पैसे. आता दीदीला की नाही रडायला पाहिजे. दीदी कशी आता तुझा आयफोन झालाय 1 वर्ष झालंय वापरल्यास. आता ते घे तुला नवीन घे. मी ते वापरतो म्हणून रडतो. काय म्हणतोस? आता मिळवायसाठी काय तर करायला पाहिजे. काय तर काढायला पाहिजे. नाही तर डोळ्यातलं पाणी तर काढायला पाहिजे. हा तसं काय तर करून रडतो. बघूया भेटला तर चांगली गोष्ट आहे. नाही भेटला तर काय मग जास्त रडायचं. काय तरी. सोनू हे एक सांग मला. मी दिवसभर मित्रांच्यात असलो तर व्यवस्थित असतोय. रात्रीचं का डिप्रेशन मध्ये जातोय? रात्री एकटा असतेस ना. रात्री एकटा असते. 2-2, 3-3 वाजूपर्यंत झोपू शकत म्हणजे झोप येत नाही. म्हणजे आता म्हणजे कारण काय असणार आहे याच्या पाठीमागं? कारण तुला माहित नाही का? कारण तुला सोडून सगळ्यांना माहित आहे होय की नाही. याला पण माहित आहे पण दाखवून देत नाही. दाखवून द्यायचंच नसते रे.
काय बोलला पाहिजे मग कशाला विचारायचं. तरी पण का डिप्रेशन मध्ये जात असेल याचं कारण ह्याचं म्हणजे काय तर सोल्युशन असणार की काय सोल्युशन देऊ वाटत नाही तुला. तुला तर कसं वाटणार कारण की तू माझं फोन पण लावायचं बंद केलंय. काय बोलला का चाललंय काय कारण काय तू एकटा आम्हाला सोडून चाललायस मग आम्ही बोलायचं काय. कुठे चाललोय एकटा सोडून डिप्रेशन मध्ये. मग तुम्ही पण येणार माझ्यासोबत डिप्रेशन मध्ये. मग स्वतःचं डिप्रेशन पहिला सांभाळता आले का ते बघा. मी माझं सांभाळावं. मग कशाला आम्हाला विचारलं. म्हणजे तुमच्यापाशी अनुभव आहे काय तर मला हे देशील की तुम्ही. मग ते ऐक की सांगतोय ते तू सांग रे काय सांग. मी ट्रान्सफर अभिला करतो. अभि यो अभि नाही आहे, यो आधी आहे. आधी सांग रे काय सांगू तुला. म्हणजे काय रिझन काय म्हणजे असं त्यातनं मी बाहेर कसं येऊ ते सांग. कशात ना म्हणजे जे रात्री मी डिप्रेशन मध्ये जातोय त्यातनं. कशामुळे जातोस तो. तुझ्यामुळेच जातोय. काय बसडीच्या काय काय पण नाही कारण की तू कायम रात्रीच फोन करत असतोस रे. कारण की तूच माझं डिप्रेशन आहेस. काय फोन करत नाही मग बस. मैत्री तिची चेष्टा केली तर ह्यो रुसून बसतोय. हे जर तू हे बरोबर असलं तर तुम्ही मला शिक्षा द्या आणि हे जर बरोबर नसलं तर ह्याला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा हे चुकीचं नाही आहे भाऊ, हे सगळं चालतंय. स्वतःच्या किये करायवर ह्याला पण हसू आलं. तुम्हाला का फोन करत नाहीस. करतो की. कधी केलंयस. कधी केलोय. परवा केलोय. त्याच्या परवा केलोय. त्यानं कधी केलं रे. मी त्याला कायम करत. कुठे केलायस. मी केलोय. मला कधी करतो. रंगपंचमी नंतर ना कधी भेटलायस सांग मला. रंगपंचमी नंतर तू पहिल्यांदा आलायस. तू मला कधी फोन करतोस. 1 मिनिट थांब तुझ्यापाशी पण येतो. तू रंगपंचमी झाल्यानंतर आज इकडे आलायस. आज इकडे आलो खरं तुला आदनमधनं फोन लावता आलं नाही की बाबा भाऊ चांगला आहे काय डिप्रेशन मध्ये गेलाय काय व्यवस्थित आहे काय करून घेतला म्हणजे हे काय आहे का नाही बोलला बघ. तुझ्यापेक्षा तर क्यूट जास्त फोन करतोय मला. अरे क्यूट आता काय म्हणायचं आहे तुला क्यूटचं म्हणजे. क्यूट आणि तुमचा संबंध वेगवेगळा आहे. माझे आणि त्याचे संबंध वेगवेगळे आहेत म्हणजे तुला म्हणायचं काय आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला. तो फॉल्ट आहे त्याच्यात फॉल्ट आहे असं म्हणायचंय तुला. त्यातच काहीतरी जरा हे आहे. क्यूट हे काय म्हणा लागलाय बघ. हे लक्षात ठेव तू पण. तुझी पण बारी येणार त्यावेळेस तू पण बोलणार नाही. मी असतो तर कधी असं की नाही कोणाबद्दल बोललो नसतो. क्यूट सध्या तर मिळत. पण काय पण होऊ दे माणूस कसा पण असू दे तो पण माणूस आहे रे. त्याला पण काय तर फिलिंग्स असतात त्यामुळे तो पण काय तर अशा स्टेजला पोहोचला असणार. मुलीगत करायची फिलिंग असते कायम. बायकांच्यात राहायचं. अरे आवड प्रत्येकांची असते रे. बरोबर आहे. आता तुझी आवड नाही. माझी आवड काहीच नाही बाबा. तुझी आवड सोडून गेली का. गेली आवड. तुम्ही पण जर तुमच्याकडनं पण तुमची आवड जर सुटून गेली असली तर तुम्ही मर्द आहे. तू मर्द आहेस काय. तू मर्द आहेस का रे. तुझी पण आवड तुझ्यापासून लांब गेल्या ना. कोण नाही माझी आवड माझ्या जवळ. मग काय नाही. शुभम भाई. माझ्या गाडीला काय नाही आहे म्हणलंस. काय नाही आहे. काहीच नाही आहे गाडीला. नुसतं 2 चाक आहेत त्याच्यावरच चालली ही गाडी. ब्रेक आहेत का नाही. तेच पायाने धरायचं आता. मुली कसं जात्या तसं. म्हणजे तुला म्हणायचं माझ्या गाडीला ब्रेक नाही आहे. होय नाही आहे. नाही. जसं मी रिलेशन मध्ये होतो त्याला पण ब्रेक नव्हतं. मी मरते वाटतं आपण तिघ आज. तुला काय सांगू मग आमची परिस्थिती. आमच्यापाशी खायला अन्न नव्हतं त्यावेळेस आम्ही की नाही पाणीमध्ये चटणी घालून चपाती सोबत खात होतो. चपाती तर कसं करत होता उंडीच्या नाव. पाणी सोबत चूल असायची जळण गोळा करून आणतो तुम्ही. आमची मम्मी असं पूर्ण चुलीमध्ये असं फुकून तिला पण असं त्रास व्हायचा ते फुकण्याचा. तरी पण ती जेवण आम्हाला बनवून घालायची.
आता आमची जरा पप्पांनी जरा लईच मेहनत केली आणि आमचे आता चांगले दिवस आहेत. काय म्हणायचं सोनू? हे बरोबर आहे भावा, बरोबर आहे, बरोबर आहे. मेहनत करायला पाहिजे का नको? होय होय, करायला पाहिजे. पण रिलेशनमध्ये कधीच मेहनत करू नये. काय म्हणतोस? जेवढी मेहनत करायची आपल्या फ्युचर लाईफसाठी करायची, फ्युचर वाईफसाठी नाही. कसला ग्लो आलाय उन्हामुळे ह्याच्या कॅमेरामध्ये. कसला वाण दिसतोय. पेट्रोल पेट्रोल. बाय.